विद्यार्थ्यांच्या अचूक आणि सूक्ष्म निरीक्षणाच्या सवयीसाठी किंवा त्याची निरीक्षण शक्ती तपासण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नामध्ये साधारण एकसारखी दिसणारी दोन चित्र असतात, परंतु त्यात थोडेफार फरक असतात. ते फरक विद्यार्थ्यांनी ओळखायचे असतात. त्यासाठी चित्रातल्या सर्व गोष्टी तपशीलवार पाहणं गरजेचं असतं. तुम्ही एका दिशेने किंवा एका बाजूने एका कोपऱ्यातून सुरुवात करा. अशी चौफेर नजर आपण फिरवत गेलो तर आपल्याला हळूहळू एक एक सूक्ष्म भेद या चित्रातले बघायला मिळतील. ते आपण नोंदवावेत, म्हणजे याचा उपयोग एकसारख्या दोन आकृती शोधण्यासाठी आपल्याला होत असतो. प्रत्यक्ष चित्रातले फरक ओळखा असा प्रश्न नसतो, परंतु एकसारख्या दोन आकृत्या ओळखा किंवा एखाद्या आकृतीची प्रतिमा ओळखा अशा प्रकारचा प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतो. तो सोडवण्यासाठी पायाभूत माहिती म्हणून किंवा ज्ञान म्हणून अशा चित्रातला फरक ओळखणे ह्या गोष्टीचा उपयोग होतो. आपण चित्राच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातून सुरू करू. पहिल्या चित्रामध्ये अर्धचंद्र आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये पूर्णचंद्र आहे. हा या चित्रांमधील पहिला फरक आहे. त्यानंतर झाडाचा बुंदा पाहिला तर पहिल्या चित्रामध्ये झाडाच्या बुंद्यावर 2 पांढरे पट्टे आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये 3 पांढरे पट्टे दिलेले आहेत. पुढे पहिल्या चित्रात आणि दुसऱ्या चित्रात जी पर्वताची शिखरं दाखवलेली आहेत, पर्वताची टोकं दाखवलेली आहेत किंवा टेकड्या दाखवलेल्या आहेत, त्या पहिल्या चित्रामध्ये 2च आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये मात्र या टेकड्या किंवा पर्वताची टोकं 3 आहेत. खालच्या उजव्या कोपऱ्यात पहिल्या चित्रामध्ये गवताची पाती दाखवलेली आहेत, ती 5 आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये मात्र ही गवताची पाती 6 आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या चित्रात झाडाच्या बुंध्याशी जे गोटे दगड दाखवलेले आहेत त्यांची संख्या 5 आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये मात्र हेच गोटे 6 दाखवलेले आहेत. पुढे डाव्या बाजूला पर्वत शिखराच्या वरती पक्षी दाखवलेले आहेत. ते पक्षी पहिल्या चित्रामध्ये 4 आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये 5 पक्षी दाखवलेले आहेत. 7वा आणि सूक्ष्म फरक म्हणजे डावीकडील फांदीला असलेली उपशाखा. पहिल्या चित्रामध्ये उपशाखा एकच दाखवलेले, मात्र दुसऱ्या चित्रामध्ये 2 नंबरच्या फांदीला 2 उपशाखा दाखवलेल्या आहेत. असे हे 7 प्रमुख फरक या चित्रामध्ये आपल्याला दाखवता येतील. प्रत्यक्ष चित्रातील फरक ओळखा असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत असत नाही, मात्र एकसारखी चित्रे ओळखा हा प्रश्न असतो. त्या अनुषंगाने जेव्हा आपण चित्रामध्ये सुसंगती किंवा चित्रामधील विसंगती ओळखायला शिकू किंवा एकसारखेपणा ओळखायला शिकू किंवा त्यामध्ये असलेला फरक ओळखायला शिकू, त्यावेळेला आपल्याला सहजपणे एकसारख्या चित्रांची जोडी जमवता येणार आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहेत. धन्यवाद.